नमस्कार मैत्रिणींनो, कलाकार दित्या तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप सुंदर असा चिंचपेटी मेकिंगचा व्हिडिओ. तर या कुंदनचा वापर करून आपण वेगवेगळे व्हेरिएशन कसे बनवू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओज बनवून शिकवणार आहे. जसे की मी आता याच सेम कुंदनचा वापर करून छान असा मंगळसूत्राचं पेंडंट बनवलेलं आहे. सुंदर अशी चिंचपेटी बनवलेली आहे. ह्या सेम पेंडंटचा वापर करून आपण ह्याचा तनमणी सुद्धा बनवणार आहोत. तो तनमणी तुम्ही कोणत्याही साडीवरती वेअर करू शकता. तुम्ही पाहू शकता किती सुंदर तनमणी झालेला आहे. त्याच पद्धतीने ब्रायडल लुक येण्यासाठी आपण या सेम कुंदनचा वापर करून सुंदर अशी चिंचपेटी बनवलेली आहे. आणि तुम्ही या सेम कुंदनचा वापर करून मोठा लॉंग नेकलेस कसा बनवू शकता, मिड लाईन नेकलेस याला बोलला जातो, हे कसं बनवू शकता हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. आपले या व्हिडिओज पार्टमध्ये येणार आहेत. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत जाईल. चला तर मग आपण पाहूया लागणारं साहित्य. इथे मी गम घेतलेला आहे, 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण 6 नंबरचे सुद्धा मोती घेतलेले आहेत आणि 4 नंबरचे मोती लटकनसाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे 8 कुंदन घेतलेले आहेत. तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरचे तुम्ही कुंदन घेऊ शकता. मी इथे ग्रीन आणि पिंक कलरचे कुंदन घेतलेले आहेत. इथे मी 2 कनेक्टर वापरणार आहे. 0.3 गेजची तार आपण वापरणार आहोत. गोंडा घेतलेला आहे. कॉटनचा दोरा घेतलेला आहे. कटर आणि पक्कड घेतलेले आहे आणि 2 जम रिंग लागणार आहेत आपल्याला. चला तर मग आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया. मेकिंग व्हिडिओ कसं करतात ते पाहूया. इथे आपण लटकन बनवण्यासाठी जमरिंगचा बॉल पिनचा वापर करणार आहोत. कुंदनच्या वरती आपण अशा प्रकारे मोती आणि खालच्या साईडला लटकन बनवणार आहोत. आपण वरती 4 नंबरचा मोती लावणार आहोत टॉपला आणि खालच्या साईडला लटकनला 5 नंबरचा मोती लावणार आहोत. इथे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत आपल्या बॉल पिनचे. आता आपण टॉपला मोती कसा लावायचा ते पाहूया. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने ती तार अटकली आहे कुंदनमध्ये आणि वरचा मोती सरळ करून त्याला खालून 2 वेळा ट्विस्ट करून घ्या आणि उरलेली तार कटरच्या सहाय्याने व्यवस्थित कट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ती टोचणार नाही आणि तुमच्या कपड्यांमध्ये सुद्धा ती अडकली जाणार नाही. अशाच प्रकारे आता आपण 5 नंबरचा मोती घ्यायचा आहे लटकन बनवण्यासाठी. खाली दिलेल्या रिंगमध्ये तार ओवून व्यवस्थित असं छान 1 ते 2 वेळा पिळ मारून घ्या आणि कटरच्या सहाय्याने उरलेली तार कट करून घ्या. व्यवस्थित कट करून घ्या, जेणेकरून ती आपल्याला टोचणार नाही. अशाच प्रकारे आता आपण बाकी सर्व कुंदन रेडी करून घेऊयात. इथे आपण 5 ते 6 तारा एकसाथ कट करून घेतोय, कारण आपलं काम फास्ट होईल आणि लटकन वगैरे बनवायला सुद्धा सोपं जाईल. इथे मी मोती सुद्धा ओवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण मोती अटॅच करून घ्यायचे आहेत आणि उरलेली तार आपण कट करून घ्यायची आहे. तुम्हाला जर का हे ज्वेलरी विकत घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. आपल्याकडे ह्या सर्व ज्वेलरीमध्ये वेगवेगळे डिझाईन्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि आपल्याकडे होलसेल रेटमध्ये सर्व ज्वेलरी उपलब्ध आहेत. जर का तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्रामवरती सुद्धा अकाउंट आहे, तिथे तुम्ही आपल्या ज्वेलरीजचे फोटोज आणि प्राईस वगैरे सगळं माहीत करून घेऊ शकता. तर इंस्टाग्राम पेजला सुद्धा आपण फॉलो केलं नसेल तर आजच फॉलो करा.
आपल्या पेजवरती छान छान अशा ऑफर्स कायम येतच असतात. आणि अजून तुम्हाला कोणती ज्वेलरी शिकायला आवडेल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा. अशा प्रकारे आपण सर्व कुंदन रेडी करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण चिंचपेटी बनवायला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता मी कॉटनचा दोरा घेतलाय. त्याचे 2 लेयर केलेले आहेत आणि टोटल 4 लेयर करून घेतलेले आहेत. आता आपण इथे कनेक्टरमध्ये व्यवस्थित असा दोरा ओवून घ्यायचा आहे. एका बाजूला एक टोक आणि दुसऱ्या बाजूला दुसरा टोक. अशा प्रकारे आपण 4ही पदर ओवून घ्यायचे आहेत आपल्या कनेक्टरमध्ये आणि ज्वेलरी बनवायला सुरुवात करूया. ह्या दोऱ्यांमध्ये दोन्ही टोकांमध्ये आपल्याला 0.3 गेजची वायर अटॅच करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला मोती व्यवस्थित ओवता येतील. व्यवस्थित असं तारेला पिळे मारून घ्या, जेणेकरून दोन्ही टोकं समान अडकले जातील. अशा प्रकारे आता आपण एक साईडला 5 नंबरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे आपण 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत. एका बाजूला आपण 5 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा 5 मोती ओवून घेऊया. तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता अशा प्रकारे आपण 5 मणी ओवून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये व्यवस्थित असा कुंदन ॲड करून घ्यायचा आहे. जो आपण टॉपला मोती लावलेला तो वरच्या साईडला येतो आणि लटकन ही आपली खालच्या बाजूस येते. तर व्यवस्थित दोरे करून घ्या आणि कुंदनमध्ये ओवून घ्या. इथे आपण कुंदन ओवून घेतो आहोत आणि यापुढे प्रत्येक लाईनमध्ये 2 मोती अशा प्रकारे आपण कंटिन्यू करून घेऊया. आता आपण 2 मोती दोन्ही लाईनमध्ये ओवून घेऊया. दोनही पदरांमध्ये 2 मोती ओवून घेऊया आपण. आता यापुढे आपण पुढचा कुंदन ओवून घेऊया. व्यवस्थित असं लक्ष देऊन कुंदन ओवायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला पुन्हा सोडावा लागणार नाही. आणि सेम प्रोसेस करायची आहे. पुढे सुद्धा कंटिन्यू आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. आता कुंदनच्या पुढे 2 मोती दोनही पदरामध्ये 2 मोती ओवून त्याच्या पुढे कुंदन अशा प्रकारे आपण शेवटपर्यंत यायचं आहे. शेवटचा कुंदन झाल्यानंतर आपण शेवटी 5 मोती ओवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारेच आपल्याला संपूर्ण नेकलेस बनवून घ्यायचा आहे. संपूर्ण नेकलेस बनवून झाल्यानंतर शेवटी असे 5 मोती प्रत्येक पदरामध्ये ओवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला नेकलेस ओवून झालेला आहे. आता पुढे आपण त्याला कनेक्टर अटॅच करून घेऊया.
आता आपल्याला असा कनेक्टर ओवून घ्यायचा आहे, अटॅच करून घ्यायचा आहे. ओवून झाल्यानंतर व्यवस्थित अशा 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला नेकलेस सुटणार नाही आणि कुठेही गॅप राहता कामा नये, नाहीतर आपला नेकलेस लूज होतो आणि तो गळ्याभोवती व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे व्यवस्थित असं टाईट करून नंतरच गाठ पक्की करा. उरलेला दोरा कटरच्या सहाय्याने कट करून घ्या. आणि इथे आपली गाठ सुटू नये म्हणून तिथे आपण थोडंसं गम लावून घेणार आहोत. मी इथे फॅविकॉल घेतलेला आहे. तुमच्याकडे जो गम अवेलेबल असेल तो गम लावून तिथे आपल्या गाठ पक्की करून घ्यायची आहे, जेणेकरून ती गाठ आपली सुटणार नाही. आता आपण कनेक्टरला जमरिंगच्या सहाय्याने गोंडा अटॅच करून घेणार आहोत. दोनही बाजूला आपण जमरिंगच्या सहाय्याने कनेक्टर आणि गोंडा अटॅच करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अगदीच 10 मिनिटांमध्ये आपली चिंचपेटी बनून रेडी झालेली आहे. अगदी सुंदर आणि नाजूक अशी चिंचपेटी बनून रेडी झालेली आहे. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही ज्वेलरी कशी वाटली आणि पुढचे पार्ट बघण्यासाठी आजच आपल्या पेजला सबस्क्राईब करा. यापुढे या व्हिडिओचं आपण मेकिंग पाहणार आहोत. सेकंड पार्टमध्ये आपण ह्या ज्वेलरीचा मेकिंग पार्ट पाहणार आहोत. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.